तुळसी हार गळा तुळसी हार गळा पीतांबर तुळसी हार गळा तुळसी हार गळा कासे पीतांबर पायीला श्रीमुख आवडीने पायीला श्रीमुख आवडीने 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 तुळसी हार गळा तुळसी हार गळा कासे पीतांबर तुळसी हार गळा तुळसी हार गळा कासे पीतांबर आवड निरंतर हेचे ध्यान आवड निरंतर हेचे ध्यान हेचे ध्यान हेचे ध्यान हेचे ध्यान तुळसी हार गळा तुळसी हार गळा कासे पीतांबर तुळसी हार गळा तुळसी हार गळा कासे पीतांबर आवड निरंतर हेची ध्यान आवड निरंतर हेची ध्यान हेची ध्यान हेची ध्यान हेची ध्यान तुळसी हार गळा तुळसी हार गळा कासे पीतांबर तुळसी हार गळा तुळसी हार गळा कासे पीतांबर कासे पीतांबर कासे पीतांबर बार कुमाई बार कुमार बार कुमाई बार बार कुमार बार कुमार बार कुमाई बार कुमार बार कुमाई बार कुमार बार कुमार बार बार कुमाई कुमार कुमार बार कुमाई बार कुमार बार कुमाई बार बार कुमाई 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 है राम कृष्ण हरी हरि जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय 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 जय राम रूप पातालोचनी रूप पातालोचनी रूप पातालोचनी रूप पातालोचनी
म्हणून विठ्ठल आवडे म्हणून विठ्ठल आवडे तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा हा माधव
सोपेवर मामा सांगितले सोपेवर सांगितले
ऐसा या कीर्तनी ब्रह्मरस ऐसा या कीर्तनी ब्रह्मरस समाधीचे सुख सांडव समाधीचे सुख सांडव विठ्ठला विठ्ठला सोपेवर माम्हा सांगितले संती ताळ दिंडी हाती घेऊन नाचा समाधीचे सुख सांडाव वाळुनी ऐसा या कीर्तनी ब्रह्मरस पुढती घडे चढते सेवन आगळे भक्ती भाग्य बळे निर्भरता उपजोची नाही संदेह चित्ताशी मुक्तीचारी दाशी हरिदासाच्या समाधीचे सुख सांडाव वाळुनी ऐसा या कीर्तनी ब्रह्मरस तुका म्हणे मन पावनी विश्रांती त्रिविध नासती तापक्षणे समाधीचे सुख सांडाव वाळुनी ऐसा या कीर्तनी ब्रह्मरस विठ्ठल विठ्ठल अखंडम सच्चिदानंदम अवांग मनसगोचरम आत्मानमखिलाधारम आश्रये अभीष्ट सिद्धये यदाक्षरमनाख्यम आनंदमज केवलम श्रीमन्निवृत्तिनाथेति ख्यातम दैवतम आश्रयेत ज्यांचे केले स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंची ते नमस्कारुणी आता ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम ज्ञानेश्वरा ओम ज्ञानेश्वरा करुणा करा
माय माझी वाणी मानेल संताशी रंजो चित्ताशी आपुलिया शेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या सोपे वरमाम हा सांगितले संती ताळ दिंडी हाती घेऊन नाचा समाधीचे सुख सांडाव वाळूनी ऐसा या कीर्तनी ब्रह्मरस प्रस्तुत प्रसंगी भगवान पंढरीशु परमात्मा तथा ज्ञानराज मौली जगद्गुरु तुकोबराया शांती ब्रह्म एकनाथ महाराज सद्गुरु श्री निवृत्तीनाथ महाराज भक्त श्रोमणी श्री नामदेव महाराज यांच्या चरण सेवेशी समर्पित करण्यासाठी निवडलेला अभंग जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा 5 चरणाचा आणि या कलियुगामध्ये कीर्तनाचं काय महात्म्य आहे ते महात्म्य सांगणारा अभंग आहे. विठ्ठला विठ्ठला भगवान परमात्माच्या इच्छेने साधू संतांच्या आशीर्वादाने श्री क्षेत्र चापडगाव या समस्त ग्रामस्थ मंडळीच्या वतीने समस्त भजनी मंडळी यांच्या वतीने सहकार्याने उपस्थित सर्व गुणीजन हरिभक्त परायण मंडळी त्यामध्ये मृदंग विशारद आमचे कंठश जीवच असणारे मुकुंद महाराज त्याचप्रमाणे आपल्याच गावातली सुपुत्र असणारे गायनाचार्य प्रकाश महाराज व विजय महाराज कैलास महाराज आपल्या सर्वांच्या आपण सगळे टाळकरी मंडळी आपल्या सर्वांच्या चरणी नतमस्तक सृष्टी माती सुंदर आहे. आपण सगळे सज्जन मायबाप आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये अनेक दिवसापासून चालत आलेला आपला परंपरेचा अखंड हरिनाम सप्ताह याही वर्षी मोठ्या आनंदाने मोठ्या प्रेमाने तो संपन्न होत आहे आणि भगवान परमात्माच्या इच्छेने आणि आपल्या सर्वांच्या प्रेमाने आजची ही दशमीची कीर्तनाची सेवा माझ्या वाट्याला आलेली आहे. आपला जेवढा वेळ आहे तेवढ्या मर्यादित वेळेमध्ये आपण या अभंगावर चिंतन करण्याचा प्रयत्न करूया. विठ्ठला विठ्ठला या अभंगामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराज कलियुगामध्ये कीर्तनाचं काय महात्म्य आहे त्या महात्म्याचं प्रतिपादन करत आहेत. सज्जन हो, या कलियुगामध्ये जीवाच्या उद्धारासाठी सर्वात प्रभावी आणि सर्वात सोपं जर साधन कोणतं असेल तर त्याचं नाव आहे कीर्तन. भागवताच्या सुरुवातीच्याच प्रसंगामध्ये ही घटना येऊन जाते. पांडव राजा परीक्षितीला सिंहासनावर राजावर स्थापन करतात आणि पांडव हिमालयाच्या दिशेने आपला देह त्याग करण्यासाठी वैकुंठाच्या दिशेने स्वर्गाच्या दिशेने निघून जातात. राजा परीक्षितीचं राज्य चालू होतं, सुरळीत सगळं राज्य चालू आहे आणि एके दिवशी राजा परीक्षितीने मनात विचार केला की आपलं राज्य हे कसं काय चालू आहे म्हणून आपण या नगरीचं गुप्त रीतीने भ्रमण करून आपण पाहिलं पाहिजे कुठं काय चाललंय, व्यवस्था कशी आहे, गुप्त रीतीने आपण पाहिलं पाहिजे. म्हणून राजा परीक्षिती एके दिवशी आपल्या नगरीमध्ये भ्रमण करत असताना अचानक त्याला एक दृश्य पाहिलं. काय दृश्य होतं? एक गाय आपला जीव वाचवत पुढे पळत आहे आणि तिच्या पाठीमागे सुरा घेऊन एक महाभयंकर अक्राळ विक्राळ दैत्यासारखा मनुष्य तिला मारण्यासाठी तिच्या पाठीमागे धावत आहे. हे दृश्य ज्यावेळेस परीक्षितीने पाहिलं हृदय दरवळून निघालं. अरे अरे, माझ्या राज्यामध्ये गोमातेची अशी अवस्था करणारा हा दुष्ट दुर्जन कोण आहे आणि माझ्या नगरीमध्ये येण्याची याची कशी काय ताकद झाली? हा जिवंत राहण्याच्या जिवंत ठेवण्याच्या लायकीचा नाही, आपण याला मृत्यूदंड दिला पाहिजे. राजा परीक्षिती पळत जात असतो, त्याला धरतो, पकडतो आणि आपल्या म्यान्यातून तलवार काढून त्याच्या मानावर ठेवतो आणि त्याला विचारतो, मूर्खा कोण आहेस तू?
माझ्या राज्यामध्ये गोमातेची अशी अवस्था करणारा तू कोण? तुला जिवंत राहण्याचा अधिकार नाही, तुला तर मी मारून टाकतो. त्यावेळेस तो हात जोडतो आणि थरथर थरथर हलत असतो आणि राजा परीक्षितीला बोलत असतो, महाराज मी कली आहे. मी कोण आहे? मी कली आहे. भगवान परमात्माच्या इच्छेने त्याची जशी रचना आहे त्या पद्धतीने आता माझी सुरुवात झालेली आहे, माझा नंबर लागलेला आहे. त्या परमात्माच्या इच्छेनं मी आलोय महाराज, म्हणून तुम्ही मला मारू नका, जीवदान द्या, मारू नका. अरे पण माझ्या नगरीमध्ये येऊन असं दुष्कर्म कसं काय करतोस? नाही महाराज चुकलं, क्षमा करा, क्षमा करा, मारू नका. राजा परीक्षिती बोलतो, ठीक आहे, याच्यावर मी विचार करतो. काय करतो? विचार करतो. पण तत्पूर्वी तू मला एक गोष्ट सांग. म्हणले काय महाराज? तुझ्यामध्ये सद्गुण किती आहेत आणि तुझ्यामध्ये दुर्गुण किती आहेत हे तू आधी मला सांग, म्हणजे तुला ठेवायचं का मारायचं हे नंतर ठरवतो. त्यावेळेस तो कली बोलत असतो. म्हणले महाराज भागवतातलं चिंतन आहे महाराज, माझ्यामध्ये दुर्गुण तर अमाप आहेत, अनंत आहेत. कुंटलाने नाही, टनाने. या कलियुगामध्ये दुर्गुण कसे आहेत? टनाने. एवढे दुर्गुण आहेत महाराज, अंत नाही, मोजता येत नाहीत. पण तरीही महाराज माझ्यामध्ये एक सद्गुण आहे. राजा परीक्षितीने विचारलं, सद्गुण? कुठला सद्गुण आहे? त्यावेळेस तो कली बोलत असतो, महाराज इथून पाठीमागे त्रेता, कृत, द्वापार हे जे 3 युग झाले ना, या तिन्ही युगामध्ये भगवत प्राप्ती करण्यासाठी कठोर कठोर साधना कराव्या लागायची, तप करावं लागायचं. यज्ञादी कर्म, योगादी कर्म, समाधी सारखे असे कठोर साधन करावे लागायचे. त्यावेळेस भगवत प्राप्ती व्हायची. काही तर साधना करता करताच मरून जायचे, त्यांना साधना पूर्ण व्हायची नाही. पण महाराज माझ्यामध्ये मात्र असं काही करण्याची गरज नाही. हे तप करण्याची गरज नाही, यज्ञ करण्याची गरज नाही, तुम्हाला हे ध्यान धारणा योग वगैरे काही करण्याची गरज नाही. म्हणजे म्हणले महाराज माझा एक सद्गुण आहे. कोणता? ऐका. यत फलम नास्ति तपसा. तप करण्याची गरज नाही. यत फलम नास्ति तपसा न योगेन न समाधीना. योग करण्याची गरज नाही, समाधी लावण्याची गरज नाही. मग तत्फलम लभते सम्यक कलो केशव कीर्तनात. कलियुग माझी करावे कीर्तन, कलियुग माझी करावे कीर्तन, कलियुग माझी करावे कीर्तन, कलियुग माझी करावे कीर्तन. काय बोलतो महाराज? या कलियुगामध्ये तप यज्ञादी कर्म करण्याची गरज नाही. मग या कलियुगामध्ये भगवान परमात्म्याच्या कीर्तनानेच भगवत प्राप्ती होते, हे कली बोलतो. आणि आता तुकोबारायांचं प्रमाण तेच झालेलं आहे. कलियुगा माझी करावे कीर्तन, तेने नारायण देईल भेटी. या कलियुगामध्ये भगवान परमात्म्याच्या भेटीचं सर्वात श्रेष्ठ साधन जर कोणतं असेल तर त्याचं नाव आहे कीर्तन. विठ्ठला विठ्ठला सज्जनो, हे कीर्तन कसं माहिती आहे तुम्हाला? त्या पद्धतीने जर कीर्तनकाराने कीर्तन केलं आणि त्या पद्धतीने श्रवण करणाऱ्याने जर श्रवण केलं तर काय होतं माहिती तुम्हाला? कीर्तनकार कीर्तनकार राहत नाही आणि श्रोता श्रोता राहत नाही. मग ब्रह्मभूत काया होतसे कीर्तनी, भाग्य तरी ऋणी देवायशी. कीर्तन चांग कीर्तन चांग होय होय हरी रूप, होय हरी रूप. कीर्तन चांग होय अंग हरी रूप, होय अंग हरी रूप, होय अंग हरी रूप.
आणखीन बोलू तुम्हाला भागवतातलं चिंतन आहे. भगवान परमात्माला कीर्तन किती आवडतं. भगवान परमात्माला जर प्रसन्न करायचं असेल तर शास्त्रामध्ये काही साधना सांगितल्यात आणि त्या साधनेमध्ये एक साधन आहे, त्याचं नाव आहे पूजा. पूजा ही कोणालाही आवडते. कोणालाही जर प्रसन्न करायचं असेल तर त्याची पूजा करावी लागते. तशी भगवान परमात्माची पूजा आहे. मग त्याची पूजा करायची म्हटलं तर षोडशोपचारी उपचार असतात. ते उपचार समर्पण करून भगवान परमात्माची पूजा करावी लागते, म्हणजे भगवान परमात्मा प्रसन्न होतो. पण भगवान परमात्मा उद्धवाला बोलतात, उद्धव खरं सांगू तुला, या कलियुगामध्ये मला या पूजेपेक्षा सुद्धा कीर्तन जास्त आवडतं. भगवान परमात्माचे वाक्य आहे का, मधुपर्कादी विधान, मधुपर्कादी विधान सांग केले जे पूजन, तेही मानोनिया गौन आवडे कीर्तन कलियोगी कृष्णा. महाराज, या कलियुगामध्ये भगवान परमात्माला पूजा ही गौण आहे, गौण. आणि कीर्तन आवडतं. आणखीन बोलू तुम्हाला, आपण महापूजा करतो. आता पांडुरंग परमात्माची महापूजा असते. मग ते महापूजा, मग माणसे मोठे असतात, मंत्री बित्री, महापूजा. मग भगवान परमात्माची महापूजा राजाने केली, एखाद्या मंत्र्याने केली, म्हणजे भगवान परमात्मा प्रसन्न होतो असं म्हणायचं का तुम्हाला? भगवान परमात्माची खरी महापूजा कोणती आहे तुम्हाला माहित आहे? ऐकून ठेवा नसेल तर. भगवान उद्धवाला सांगतात, नवलकैशे राजाधिराजा, नवलकैशे राजाधिराजा आणि कीर्तन हेची महापूजा. महापूजा आहे कीर्तन, ही महापूजा आहे. आणखीन बोलू तुम्हाला, भगवान परमात्माला कीर्तन हे किती आवडतं, किती आवडतं. उद्धवाला भगवान परमात्मा सांगतात, उद्धवा मला कीर्तन किती आवडतं ऐक. कीर्तनाशी हरीची आवडी कैशी. काय काय काय, कीर्तनाची हरीशी आवडी कैशी. म्हणले कैशी, वत्सालागी धेनु जैशी, वत्सालागी धेनु जैशी. दुसरं दृष्टांत, कान विसंबे माशी मोहळाशी क्षणार्ध. ती माशी मोहळाला विसरते का? मोहळ असतं ना, मोहळ विसरते का त्याला? नाही विसरत. तसा भगवान परमात्मा कीर्तनाला विसरत नाही. गाय आपल्या बछड्याला, वासऱ्याला किती आवडतं त्याला, त्या गायीला आपलं वासरू, तेवढं परमात्माला हे कीर्तन आवडतं. पण आणखीन बोलू आता, ते कीर्तन तसं असलं पाहिजे. भागवतातलं आणखीन एक चिंतन मांडतो आणि पुढे चालतो. भगवान परमात्माला भागवतामध्ये उद्धव विचारतात, देवा तुझ्या प्राप्तीचं सर्वात प्रभावी आणि सोपं साधन सांग मला. भगवान परमात्मा म्हणतात, ऐक ऐक, माझे प्राप्तीला गी जाण. आता कीर्तन कसं असावं आहे का, भगवान बोलतात कीर्तन म्हणजे काय असतं. माझे प्राप्तीला गी जाण, हरीचे जन्म, हरीचे कर्म, हरीचे गुण, पूर्ण श्रद्धा करावे श्रवण, करावे कीर्तन स्वानंदी. श्रवण कसं करायचंय? पूर्ण श्रद्धेने, म्हणजे तुम्ही ब्रह्मरूप व्हाल. आणि कीर्तनकाराने कीर्तन कसं करायचं? करावे कीर्तन स्वानंदी. आपल्या स्वानंदामध्ये कीर्तनकाराने कीर्तन करावं. कीर्तन करत असताना कीर्तनकाराने काहीच पाहू नये. काहीच पाहू नये म्हणजे सिस्टीम कशी आहे हेही पाहू नये. आपल्या मस्तीमध्ये कीर्तन करावं. टाळकरी कसे आहेत तेही पाहू नये. ऐकणारे श्रोते किती आहेत तेही पाहू नये. आणखीन काय पाहू नये? पाकिट किती भरतात तेही पाहू नये. जर जर आनंद, काहीच पाहू नये, काहीच पाहू नये. करावे कीर्तन स्वानंदी. हरी कीर्तनाची जोडी, सकळ साधने केली बापुडी, अद्भुत कर्मे हरीची गाढी, गाता अति आवडी उल्हासे. या कीर्तनासारखं साधन या कलियुगामध्ये दुसरं नाही सज्जनो. पण काही लोकांनी नाथ महाराजांना विचारलं, महाराज काय कसं कीर्तन करायचं म्हटले, तुम्ही काय सांगायचं कीर्तनामध्ये? नाथ महाराज बोलतात, भगवान परमात्माच्या जन्माच्या कथा, भगवान परमात्माच्या कर्माच्या कथा आणि भगवान परमात्माच्या गुणाच्या कथा, हे तीन. आणि आणखीन तीन कोणतं? भक्ती, ज्ञान
आणि वैराग्य. भक्ती ज्ञाना विरहित इतरा गोष्टी न कराव्या, प्रेम भरे वैराग्याच्या युक्ती विवराव्या. ठीक आहे महाराज, ठीक आहे. हे 6 मुद्दे कीर्तनामध्ये असावेत महाराज. पण ज्या देवाच्या जन्माचं वर्णन करायचंय, ज्याच्या कर्माचं वर्णन करायचंय, ज्याच्या गुणाचं वर्णन करायचंय महाराज, कोणाच्या जन्माचं वर्णन करायचं? ज्याला जन्मच नाही त्याच्या. कोणाच्या कर्माचं वर्णन करायचंय? जो कर्मरहित आहे त्याच्या. कोणाच्या गुणाचं वर्णन करायचंय? जो निर्गुण निराकार आहे, ज्याला गुणच नाही त्याच्या. अगुण्याचे गुण नेनो किती, अकर्म्याचे कर्म गाती, अगुण्याचे गुण वर्णिती, तेने श्रीपती अगदी सुखावे. बरोबर आहे बाबा. अरे तो जन्म कर्माच्या पलीकडे आहे, तरीही त्या भगवान परमात्म्याच्या जन्माच्या कर्माच्या कथा गायल्या की त्या भगवान परमात्म्याला किती आनंद वाटतो. आणखीन एक ओळी एका भागवतातली अत्यंत आवडीची आहे. जो सुखेक मूर्ती निज स्वभावे, तोही जन्म कर्म गुण वैभवे, गाता कीर्तन अति सुखावे, स्वानंद गौरवे डुल्लत. डुल्लत डुलत म्हणजे या कीर्तनामध्ये किती आनंद होतो, डुलतो, नाचतो. नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग. नामदेव कीर्तन करे पुढे देव नाचे पांडुरंग. नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग. नामदेव कीर्तन करे पुढे देव नाचे पांडुरंग. ज्ञानदेवा अभंग, जनी मने बोला ज्ञानदेवा भंग. ज्ञानदेवा अभंग, ज्ञानदेवा भंग. झाली चंद्रभागे वाळवंटी, माझा ज्ञानराज गोपाळा शिवाया. किती नाचतो भगवान परमात्मा कीर्तनामध्ये. नाचता नाचता देवाचा गळला पितांबर, सावध होई देवा ऐसा बोले कबीर. किती किती आनंद आहे देवाला कीर्तनात, किती आनंद आहे. म्हणून ऐका, या कलियुगामध्ये आपल्या उद्धारासाठी कीर्तनाशिवाय दुसरा मार्ग नाही. तेवढा आनंद आहे महाराज कीर्तनामध्ये. काय आनंद आहे, आणखीन बोलू तुम्हाला. या जगामध्ये पुन्हा एक आनंद आहे, आणखीन एक आनंद आहे, आणखीन एक आनंद आहे. का? त्या आनंदाचं नाव आहे समाधी. जो दुसरा आनंद आहे त्या आनंदाचं नाव काय? समाधी. समाधी. ब्रह्माकार मनोवृत्ती प्रवाहो अहम कृतिम विना, संप्रज्ञात समाधी साध्य, ज्ञान अभ्यास प्रकर्षता प्रशांत वृत्तिकम, चित्तम प्रमानंददायकम, असंप्रज्ञात नामायम, समाधीर योगिनाम प्रिय. योग्यांना एवढी प्रिय असते समाधी, एवढी प्रिय असते. ते योगी लोक जर समाधीमध्ये बसले तर कल्पच्या कल्प, वर्षच्या वर्ष कधी निघून जातात त्या आनंदात त्यांना कळत सुद्धा नाहीत महाराज. ऐका ऐका, आणखीन बोलू तुम्हाला. या 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 आणखीन बोलू तुम्हाला. कल्पच्या कल्प, कल्पच्या कल्प आनंद आहे समाधीतला. तुम्हाला हा आनंद पाहिजे का? समाधीतला आनंद पाहिजे तुम्हाला? हो महाराज पाहिजे. मग त्यासाठी आधी तुम्हाला एक काम करावं लागेल. काय? आधी समाधीची जागा शोधावी. मुकुंद महाराज काय करावं लागेल? आधी समाधीची जागा शोधावी लागेल. तुम्हाला जर समाधीची जागा सापडली तर तुम्हाला हा आनंद सुद्धा सापडणार आहे. ऐका ऐका ऐका, तुम्हाला जर समाधीची जागा सापडली तर तुम्हाला या समाधीचा आनंद सुद्धा मिळणार आहे. कोणती आहे समाधीची जागा? आता ऐका, ज्ञानोबा आहे आपल्याला समाधीची जागा दाखवतात. कोणती जागा आहे?
पुढील पैस पारुखे मागील स्मरावे ते ठाके ऐसिये सरीसे भूमिके समाधी कोणता आहे समाधीतली जागा कशी आहे ऐका पुढील पैस पारुखे मागील स्मरावे ते ठाके याचा अर्थ आता या क्षणापासून प्रकाश महाराज आता या क्षणापासून माग जे काय घडलंय चांगलं वाईट मान अपमान सुख दुःख काय जे आपल्या पाठीमाग जीवनात घडलंय हे सगळं विसरणे हे सगळं विसरणे आणि उद्या काय करायचंय हे संकल्प विकल्प सगळे बंद करणे आणि या दोन्हीच्या मधातली जी जागा आहे ना ही समाधीची जागा आहे सापडल मागलचं विसरता येईल आपल्याला कसलं महाराज 25 वर्षाची घाण लोक डोक्यात घेऊन बसले आहेत तुझ्या आजानं शिवी दिली ती म्हणतात माझ्या आजाला बघतो तुझ्याकडं अरे पागल झाला का तू जा विसरून कारण हे दुःखाचं कारण आहे आपल्या जीवनामध्ये इथून पाठीमागे जे घडलंय चांगलं वाईट बरं बुरं हे सगळं विसरणे आणि उद्या काय करायचंय हे संकल्प विकल्प सगळे बंद करणे आणि या दोन्हीच्या मधात जी संधी आहे ना ही समाधीची जागा आहे आणि इथं ज्या जागेवर ज्याला थांबता येते त्याला समाधीचा आनंद मिळतो ते म्हणसाल महाराज लय अवघड सांगितलं हे आम्हाला नाही जमणार मग तुम्हाला या समाधीच्या आनंदापेक्षा श्रेष्ठ आनंद सांगू का पुन्हा अरे तो असा आनंद आहे हे समाधीचा आनंद आहे ना जी समाधी आहे ना हे जे आता मी आनंद सांगणार नाही ना हे आनंद असा आहे या समाधीचे असे हजारो सुख त्याच्या या आनंदावर असे वळण टाकत तुकोबाराय बोलतात समाधीचे सुख समाधीचे सुख सांगावो वाळुनी 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 कसा आहे कीर्तनाचा आनंद तुकोबाराय बोलतात समाधीचे सुख सांडाव वाळुनी ऐसा या कीर्तनी ब्रह्मरस कसा आहे कीर्तनातला आनंद अरे अशा समाधीचे हजारो आनंद या कीर्तनाच्या आनंदाची बरोबरी करू शकत नाहीत महाराज 500 किलोमीटर आम्ही प्रवास करतो कशासाठी या आनंदासाठी तरी या आनंदापुढे तो प्रवास आणि ते दुःख तुच्छ वाटतं आम्हाला विठ्ठला विठ्ठला श्रीवंशल महाराज काय गोड सांगितलं तुम्ही अहो पण महाराज आयुष्य गेलं आमचं कीर्तन ऐकता ऐकता आता विषय बदलला सावधान आयुष्य गेलं आमचं कीर्तन ऐकता ऐकता आणि कीर्तनकाराचं आयुष्य गेलं कीर्तन सांगता सांगता पण आतापर्यंत तुम्ही ज्या आनंदाचं वर्णन केलं
हा आनंद आम्हाला कीर्तनकारातही पाहायला मिळाला नाही आणि आम्ही ऐकतो आमच्यातही पाहायला मिळाला नाही. हा नाही मिळाला. तुम्ही जे बोलले ना, अहो आयुष्यभर कीर्तन ऐकतोय पण हा आनंद नाही आम्हाला भेटला महाराज. का? याच्यातला फॉल्ट सांगू तुम्हाला. फॉल्ट, कीर्तनामध्ये आनंद असूनही आम्हाला आनंद का मिळत नाही याचा अर्थ आमच्या ऐकण्यामध्ये आणि कीर्तन करण्यामध्ये एक फॉल्ट आहे. तो फॉल्ट सांगतो. भजन करा. विठ्ठला विठ्ठला कारण हे कीर्तन करण्याचा, कीर्तन ऐकण्याचा, परमार्थ करण्याचा, पुन्हा शब्द प्रयोग करू, कीर्तन करण्याचा, कीर्तन ऐकण्याचा, परमार्थ करण्याचा आमचा जो उद्देश आहे, उद्देश हा चुकीचा आहे. चुकीचा आहे. का? आमचं कीर्तन, आमचं श्रवण, आमचा परमार्थ देवासाठी नाहीच आहे. देवासाठी नाही, मग कशासाठी आहे? ही आमची सगळी दांभिकता आहे. दांभिकता. दांभिक कशाला म्हणतात? भगवान परमात्मा उद्धवाला भागवतामध्ये एका ठिकाणी बोलतात, उद्धव देवाला प्रश्न विचारतो, म्हणले का रे कृष्ण कन्हैया, हे संपूर्ण जग रात्रंदिवस तुझी भक्ती करतंय. अरे आळंदीला गर्दी किती, पंढरपूरला गर्दी किती, ज्ञानोबाराच्या सोहळ्यात किती, निवृत्तीनाथाच्या सोहळ्यात लोक किती, कीर्तनकार किती कीर्तन करायलेत, भागवतकार किती भागवत करायलेत, रामायणकार किती रामायण करायले, दिंड्या काढणारे किती दिंड्या काढायलेत. किती परमार्थ देवा, किती परमार्थ उद्धव बोलायला. मग एवढे लोक परमार्थ करायलेत, तू कृपा का करत नाहीस कोणावर? का करत नाहीस? भगवान परमात्मा म्हणतात, उद्धवा हे सगळे तुला परमार्थ करताना दिसतात पण यांचा परमार्थ माझ्यासाठी नाही, यांचा उद्देश मी नाही. मग यांचा उद्देश काय आहे? म्हणले हे सगळे दांभिक आहेत. कोण आहेत? हे दांभिक आहेत. आता भगवान परमात्माच्या ओव्या ऐका. ए रजे अभक्त दंभ स्थिती, जीवी द्रव्य आशा बाह्य विरक्ती, मान लौकिक प्रतिष्ठे पुरती, माझी भक्ती जो मिरवी. कशासाठी झाली यांची भक्ती? प्रकाश महाराज, जीवित द्रव्य आशा बाह्य विरक्ती. नाही 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 नाही, आम्ही लय वैराग्य धारण केले, आम्ही पैशाला हात लावत नाही, पण अंतकरणात, अंतकरणात आसक्ती आहे. जीवित द्रव्य आशा बाह्य विरक्ती. मान, आम्हाला मान मिळावा. लौकिक, आमचं जगामध्ये लौकिक व्हावं. प्रतिष्ठा, आमची जगामध्ये प्रतिष्ठा वाढावी, याच्यासाठी आमचा परमार्थ चाललाय. याला दांभिक म्हणतात. हे लोकांना फसवू नये. भगवान परमात्मा बोलतात, उद्धवा ज्याचा परमार्थ धनासाठी, मानासाठी, प्रतिष्ठेसाठी जर चालू असेल तर याचा माझा संबंध कुठं आला? कुठं संबंध आहे माझा? होई आहे का? ऐशा भक्ताची स्थिती, छत्र चामर गज संपत्ती, मज अर्पिता ही अभक्ती, सुखलेस चित्ती उपजेना. अशा या दांभिक लोकांनी कितीही सोंग धरून मोठमोठ्याला साधूचं सोंग घेऊन जरी माझा परमार्थ केला तरी यांच्या भक्तीने मी प्रसन्न होत नाही. यांची भक्ती कशी आहे? ओवी ऐकाये, ओवी ऐकाये. कागाची गायन कळा, कागाची गायन कळा, जैवी तोषणा किन्नर शाळा. प्रकाश महाराज एका ठिकाणी गायकच भेटल सप्त्यात. मग गावातलं मंडळ जरा चतुर होतं, म्हणले तुम्हाला गायनच ऐकायचंय का? अरे आतापर्यंत या भजनाचं लय ऐकलंय, नवीन गायन ऐकू. म्हणले काय? आपल्या गावात कावळे आहेत ना, कावळे, हे सगळे कावळे जमा करा. त्यांनी सगळे कावळे जमा केले आणि त्या कावळ्याचं गायन सुरू झालं महाराज. कावळ्याचं गायन सुरू. आणि जसं कावळ्याने गायन सुरू केलं, स्वर्गामध्ये इंद्राच्या दरबारात गाणारे गंधर्व मुकुंद महाराज खाली आले त्या कावळ्याचं गायन ऐकायला. वा 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 वा, काय गायन आहे, काय राग रागिने, काय स्वर ताले, वा 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 वा. गंधर्व खुश झाले कावळ्याच्या गायनाने. बरोबर आहे, बरोबर आहे काय उद्धवा? अरे कावळ्याच्या गायनाने गंधर्व कधी संतुष्ट होतील? तसं या दांभिक लोकाने
कितीही सोंग धरून जर माझी भक्ती केली तर या दांभिक लोकांच्या भक्तीने मी कधीच संतुष्ट होत नाही. विठ्ठला विठ्ठला हे नुसतं सोंग धरलं यांनी भक्तांचं. हे भक्त नाही, हे दांभिक आहे. आता अरे तुम्ही लोकाला कळू देणार नाहीत, तुम्ही लोकाला कळू देत नाही, कारण दाढ्या वाड्या लुंग्या बिंग्या हे लोकाला नाहीत कळू देणार. तुम्ही काय करायले, पण त्यालाही कळणार नाही असं आहे का? लोकापुढं सोंग झाकल तुमचं, पण त्याच्या पुढं काय झाकसाल महाराज तुम्ही? त्याच्या पुढं काही झाकत नाही. मी क्षमा मागून बोलतो आणि माझंच सांगतो. 85-86 मी आळंदीला आलो. आता गावात आम्ही ज्यावेळेस असं भजन वगैरे नाटक वगैरे असे करायचो, आम्ही भारुड असे वगैरे नाटक वगैरे असं असतं. आणि नवीन आळंदीला आल्याच्या नंतर एक आळंदीमध्ये पुण्याचं नाटक आलं, निळू फुल्याचं. निळू फुले तसा तो आवडीचा हिरो माझा तिकडला घरचा. आणि ते नाटक होतं आकलेचा कांदा, त्याचं नाव होतं. मग माझे काही 2-4 मित्र होते, म्हणले माऊली आपल्याला नाटक पाहायचं. म्हणले येडा झाला काय? अरे आपले महाराजाचे कपडे कोण जर पाहिलं तर मार खावा लागला. आणि जयराम बुवाचा लय धाक असायचा तेव्हा. जयराम बुवानी बुवा जर एखादा रोडवर पाहिला बिगर टोपीचा, टोपी डोक्यात नाही असा बुवा पाहिला की उघडा करून तिथंच मारला मरेपर्यंत. बुवा एखाद्या पानटपरी पुढे उभा दिसला, बुवा एखाद्या हॉटेल पुढे उभा दिसला, बुवा एखाद्या पिक्चरच्या टाकी पुढे उभा दिसला की तिथंच आणला. एवढा धाक होता जयराम बुवाचा. त्याला म्हणलं येड्या, अरे तू म्हण तू नाटक पाहायला, पण कोण जर पाहिलं बुवाला सांगितलं तर मरस्तोर मारतील. नाही नाही म्हटले, मी व्यवस्था करतो. त्या नाटकाचा जो मॅनेजर आहे ना म्हटले, तो माझ्या ओळखीचा आहे. तर तो लय भारी होता मित्र माझा, ओळखीचा आहे म्हटले माझ्या, मी बरोबर व्यवस्था करतो, आपल्याला कोणी पाहणार नाही. मग आम्ही गेलो. आता त्याने बरंच सांगितलं आम्हाला. गेल्याच्या नंतर काय झालं प्रकाश महाराज, त्यांनी त्या मॅनेजरला बोलवून घेतलं. म्हणले इकडे. तो आला. आता मित्रच होता त्याचा तो म्हणला मला नाटक पाहायचं. अरे जा की म्हणले, मग बसा जाऊन, तिकीट बिकीट काही काढू नका, पैसे देऊन बसा. नाही 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 नाही, तिकून नाही आम्ही जाऊ शकत, कारण सगळी लोकांची गर्दी आहे, तिकून आम्ही जाऊ शकत नाही. मग नाटक पाहायचं नाही, पाहायचं. मग अशी आमची व्यवस्था करा, असं मागून पडद्यातून कुठून तरी घुसवा. आम्हाला लोकांनी न पाहिलं पाहिजे, अशी आमची व्यवस्था करा. प्रकाश महाराज तो मॅनेजर काय म्हटलं माहिती? आणखीनही माझ्या डोक्यातले शब्द गेले नाही. तो मॅनेजर म्हणला बुवा तुम्हाला लोक कोणीच पाहणार नाहीत याची मी गॅरंटी घेतो, पण तुम्हाला तुमचे माऊली हे पाहणार नाहीत याची गॅरंटी मी नाही घेत. तुमचे माऊली तुम्हाला पाहणार नाहीत, तुम्ही लोकांपासून झाकून ठेवसाल, पण तुमच्या माऊलीपासून. पुन्हा एक शब्द बोललं ते, म्हणले बुवा ज्या अर्थी तुम्ही नाटक पाहायला आले त्यावर अर्थी माऊलीवर तुमचा विश्वास आहे का नाही कोणाला माहित. म्हणजे माऊली पाहतात का नाही हे माहित, पण लोक तुम्हाला पाहणार नाहीत हे बरोबर आहे, पण आपण नाटक पाहायलो का तमाशा पाहायलो हे तुमचं तुम्हाला हे कळणार नाही, हे मी नाही सांगू शकत. तू लोकांपुढे कितीही नाटक केले, देव मान नाही म्हण, पण तुझं तुला कळत नाही आपण काय करायलो ते. मी कोण आहे तुम्हाला माहित नाही, आणि तुम्ही कोण आहेत मला माहित नाही, पण तुम्ही कोण आहेत तुमचं तुम्हालाही माहित नाही असं आहे का? मी कोण आहे माझं मलाही माहित नाही असं आहे का? मग तुम्ही देवापुढं काय झाकून ठेवणार? बोला ना, देवापुढं तुम्ही झाकून काय करणार? क्षमा मागून बोलेन मी. आणि हे आपलं गाव असल्यामुळे मला बोला, तसं हे मोठ्या फडात बिडात मोठ्या कीर्तनकारामध्ये नाही बोलता येत, पण इथं आपल्या गाव असल्यामुळे बोलायला काही अडचण नाही. माझा एक आवडीचा शाहीर होता, तो मेला 2 वर्ष झाले, बापूराव. ते खंजरी ते डफडे तेच वाजवायचं, तुई तुई नाही तेच वाजवायचं, टाळे तेच वाजवायचं, आणि म्हणायचं तेच. लय गोड म्हणायचं, त्र्यंबकला याचं आळंदीला कुठे आपलं रोडवर बसून आपलं ते चालायचं त्याचं भजन, बायको लेकर त्याची ते चालायचं भजन. जिथं ते मला भेटल तिथं मी सगळे काम सोडून त्याच्याजवळ बसायचो. आपल्या 100-200 रुपये त्याला द्यायचे आणि त्याला मी ते पद म्हणायला लावायचो. मला लय आवडायचं ते. कोणतं
पाप करूनी पापी मन हे सैरा वैरा पळतय र. तू काय काय केलंस भल्या मानसा देवाला सार कळतय र. देवाला सगळं कळतंय. लय आवडायचं मला. तुझी सावली तुझ्यापासून कधी दूर होत नाही. तू केलेले कर्म तुला सोडून जात नाही. शांती तुला रे झोप देना दिन रात तुझला छळतय र. तू काय काय केलंस भल्या माणसा देवाला सार कळतय रे. तुला काय वाटतंय आम्ही काय करतो हे लोकांना कळत नाही, त्यालाही कळत नाही असं आहे. नको नको ते खाऊन पिऊन किती जीवाला जपशील. यमान फासा टाकल्यावर मग कुठे कसा लपशील. गर्वाने रे छाती फुगवून मिशीला पिळतय रे. तू काय काय केलं माणसा देवाला सार याला काय कळत नाही तुम्ही काय करायले. आणखीन एक शेवटचा ऐका. शेवटचं तू केलेल्या कर्माची येथे नोंद झाली सारी. तुला वाटत असेल मी काय करायला कोणालाच कळेना पण त्याची नोंद आहे. तू केलेल्या कर्माची येथे नोंद झाली सारी. किती घेतले तर तुझी किती भोगल्यास परणारी. तुझ्या करणीचे फळ सोपाना तुलाच मिळतंय रे. तुलाच मिळतंय रे. तुलाच मिळतंय रे. तू काय काय केलंस भल्या माणसा तू काय काय केलं भल्या माणसा देवाला सार कळतंय रे. पाप करूनी पापी मन हे पाप करूनी पापी मन हे सैरा वैरा पळतंय रे. तू काय काय केलं भल्या माणसा देवाला सार कळतंय रे. तू काय काय केलं भल्या माणसा देवाला सार कळतंय रे. कीर्तनामध्ये समाधीपेक्षा जास्त आनंद असूनही आपल्याला का मिळत नाही त्याचं कारण कळालं ना तुम्हाला. आपली दांभिकता आहे. आमचा परमार्थ देवासाठी कीर्तन ऐकणं हे देवासाठी नाही. ज्या दिवशी तुम्ही देवासाठी कीर्तन करसाल आणि देवासाठी ऐकसाल त्यावेळेस तुमच्या जीवनामध्ये आनंद प्राप्त होईल. कोणता? समाधीचे सुख. संडाव वाळुनी ऐसा या कीर्तनी ब्रह्मरस. महाराज एवढा आनंद हो एवढा आनंद आहे. पण महाराज एवढा समाधीपेक्षा श्रेष्ठ आनंद ज्या कीर्तनामध्ये आहे मग हे साधन आम्हाला जमल का महाराज? आम्हाला जमल? आम्ही संसार करणारे पामर जीव आहोत. तुकोबाराया बोलतात अरे म्हणून तर तुम्हाला सांगायलोय अरे हे सोपं आहे. भगवत प्राप्तीचं वर्म आहे आणि संतांनी सांगितले अभंगाचं सोपे वरमा सांगितले सांते. 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 सोपे वरमा
वर्म आम्हा सांगितले संती. अरे सोपं आहे, अवघड नाही. काय आहे? सोपं आहे. आता ऐका, सोपं आहे पण एवढं सोपं नाही. सोपं आहे पण एवढं सोपं नाही. मग कसं सोपं आहे? कशापेक्षा सोपं आहे? कशाने सोपं आहे? ऐका, सोपं आहे पण योगापेक्षा सोपं आहे. कशापेक्षा सोपं आहे? योगापेक्षा सोपं आहे. यागापेक्षा सोपं आहे. व्रतापेक्षा सोपं आहे. दानापेक्षा सोपं आहे. तपापेक्षा सोपं आहे. सोपं आहे, सोपं आहे. फक्त या बाकीच्या साधनापेक्षा सोपं आहे. म्हणजे एवढं सोपं नाही. संतांनी आपल्याला फक्त हे सोपं करत आणलंय. पहिलं तप करावं लागायचं. लोक म्हणले महाराज तप होत नाही, सोपं करा. म्हणले यज्ञ करा. यज्ञ सुरू केले. यज्ञ लोकाला होईना द्वापारामध्ये. मग म्हणले पूजा करा. द्वापार संपला, कली सुरू झाला, लोकाला पूजा होईना. म्हणले महाराज याच्यापेक्षा सोपं सांगा. काय ना म्हणले नाम संकीर्तन करा. काय करा? नाम संकीर्तन करा. समाधीपेक्षा, योगापेक्षा, यागापेक्षा, तपापेक्षा सगळ्यात सोपं करून ठेवलं तुम्हाला. काही करू नका, नाम संकीर्तन करा. लोक म्हटले महाराज याच्यापेक्षा सोपं सांगा ना. आता याच्यापेक्षा सोपं नसतंय. याच्यापेक्षा सोपं नसतंय. आता ही गोष्ट कशी झाली महाराज? आता याच्यापेक्षा सोपं. अरे पहिला योग करावा लागायचा, याग करावे लागायचे, तप करावं लागायचे. आता त्याच्यापेक्षा एवढं संतांनी सोपं केलं तरी तुला किती सोपं पाहिजे? आमचे गुरुजी म्हणायचे काही काही भागामध्ये पाण्याची फार टंचाई असते. ही गोष्ट कळण्यासाठी हे आपल्याला कळलं म्हणजे हे बाकीचं लवकर कळेल. 5-5, 6-6 किलोमीटर लोक त्या बाया डोक्यावर दिवसभर नुसतं पाणी भरायचं. मग त्यामध्ये पाटलाची बायको, सरपंचाची बायको पाणी भरायला दिवसभर 6-6 हांडे, 5-5 हांडे डोक्यावर घेऊन तेच काम त्यांना. एके दिवशी त्या पाटलाच्या सरपंच बाईचे ते पाणी आणता चर्चा झाली. ती पाटलाची बायको सरपंचाच्या बायकोला बोलू लागली, का ग म्हटले तुझा नवरा गावाचा सरपंच झालाय, लाज लज्जा आहे का काही तुमच्या जीवाला? ती म्हणली कशाची ग? अगं 5-5 किलोमीटरहून अख्खं गाव पाणी आणतंय. हा सरपंच कशाला झालाय तुझा नवरा? काय सरकारच्या योजना, प्रत्येकाच्या दारात पाणी आणलंय सरकारनं आणि आपल्या 5-5 किलोमीटरहून पाणी. लाज वाटायला पाहिजे तुम्हाला. ती सरपंचाची बायको म्हणले बरं झालं बाई, मलाही तर अशी आज बोलतेस म्हणे. हे झोपलं होतं आपलं उघड बम. बायको गेली, ती हांडे बिंडे बाजूला ठेवले. ती नवऱ्याला म्हणले का हो, लाज लज्जा आहे का तुम्हाला? ती म्हणली कसली ग? अहो म्हणले 5-5 किलोमीटरहून 5-5 हांड्याने आम्ही रात्रंदिवस पाणी आणतोय आणि तुम्हाला लाज वाटत नाही? ते सरपंच म्हटले अगं तुम्हाला पाणी आणण्याची आणि मला लाज न वाटण्याची याचा संबंध काय? ती बायको म्हटली तसं नाही हो, पण सरकारच्या योजना बघा ना, काय गावगावी सुरू झाल्यात. प्रत्येक गावात पाणी, दारात पाणी सरकारनं आणलंय. अशी योजना काही आणलं तेव्हा त्यालाही कळालं की हे सरपंचाला करता येत असतं. काय करावं लागतं, कसं करावं लागतं हे कळण्यातच त्याचे 5 वर्ष जाते. कारण हे अवघड, हे त्याला माहित असलं पाहिजे. मग त्यांनी ती ग्रामपंचायतची सगळी मीटिंग बोलवली. त्यांनी सांगितलं बायकोनं काय शिव्या घातल्या म्हणले, आपल्याला ते नळ योजना आपल्या गावात आणली पाहिजे. मग सगळ्यांनी ठराव घेतला, सह्या केल्या, वर पाठवला, ते मंजूरही झाला. लगेच त्याचं सगळे ठेकेदार बिगेदार सगळं पाणी, पाईपलाईन सगळी टाकीत पाणी, प्रत्येक दारात पाणी. एक पुढारी आणला, ते नळ सुरू झाले. मग आता सगळ्या दारात पाणी पडाले. हे सरपंच बायकोकडे गेला, म्हटले बघ चल बाई 5-5 किलोमीटर जाण्याची गरज नाही, बघ तुझ्या दारात पाणी. घरातून उठायचं, दारात हांडा लावायचा आणि बस पाणी भरायचं. किती सोपं केलं म्हटले, 5 किलोमीटर आणायची. तिला आनंद वाटला. म्हणले हो खरंच किती आनंद. ते 10-15 दिवस पाणी भरलं महाराज. पुन्हा एक किती शिन्नरला म्हणे का हो याच्यापेक्षा सोपं नाही का? आहे ना म्हटले. त्यांना मारली की शिन्नर आणि 100 फूट ते रवली पाईप घेऊन आलं. त्याचा त्याने त्या नळाला फिट केला आणि दुसरं टोक डायरेक्ट त्यांनी आपलं किचन मध्ये घेऊन गेलं. बायकोला म्हणे आता दारात सुद्धा जायचं नाही, बस पाणी आलं की हे नळी फक्त आपली हांड्यात अशी धरायची. तिनं 10-15 दिवस धरलं महाराज ते. आणि पुन्हा एक दिवशी नवऱ्याला म्हटली का हो याच्यापेक्षा सोपं नाही का? तो म्हणला आहे ना. म्हणले काय? म्हणले आता पाहुणे रावणे घरी आले ना, ग्लासनी तांब्याने पाणी द्यायचंच नाही, हे पाईपच तिच्या तोंडात घालायचं म्हटलं. कारण आता याच्यापेक्षा दुसरं सोपं काय? लक्षात घ्या, हे हसायची गोष्ट नाही. अगं येडे पहिली 5 किलोमीटरहून पाणी आणायची.
तुझ्या नवऱ्याने दारात आणलं ते अवघड लागलं, घरात नेलं आणि तरी पण त्याच्यापेक्षा सोपं नाही. तसं पूर्वी तप करावं लागायचं, संतांनी सोपं केलं. यज्ञादी कर्म तेही होईना, पूजा करा तेही होईना, नाम संकीर्तन करा तेही होईना. लोक म्हटले महाराज याच्यापेक्षा सोपं नाही का? ऐका, नामापेक्षा सोपं या जगामध्ये दुसरं काही नाही. तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी शहाणा तो धनी. घेतो ये शहाणा तो शहाणा तो धनी, घेतो ये शहाणा तो धनी. योग आपल्याला होईल का? योग आपल्याला होईल? योगासाठी काय लागतं महाराज? पहिली गोष्ट योगासाठी आपल्याला वैराग्य लागतं. वैराग्य असेल तरच योगा तुम्हाला करता येतो. ज्ञानोबा राय बोलतात, जितेंद्रियाशीच घडे योग्यता वशी. कोणाला? अर्जुना हे कुवाडे, अर्जुना हे कुवाडे, मज अनुष्ठिता अति साकडे, आणि जितेंद्रियाशीच घडे योग्यता वशी. ज्याने आपल्या मनावर जय मिळवलाय, ज्याने आपल्या इंद्रियावर जय मिळवलाय, तोच फक्त योग करू शकतो. योग करसाल तुम्ही, वैराग्य येईल तुम्हाला. वैराग्य कशाला म्हणतात? वैराग्य एकच होईल ज्ञानोबरांच्या. वैराग्य म्हणजे काय? ज्ञानोबराय म्हणतात वैराग्य पाहिजे. वैराग्य योग करायला. वैराग्य म्हणजे काय? ऐका, उठले वैराग्य जेने, हा त्रिवर्ग आईसा सांडणे, कैसा जैसे व मुनिया सुने आत्ताची गेले. सुने म्हणजे कुत्र, आत्ताच उलटी करून गेले, ताजी ताजी उलटी केली कुत्र्याने आपल्या पुढं. आता ताजी उलटी कुत्र्याने, आता तिच्यातून वाफा निघायला तशा गरम जिलेबी सारख्या. बायको म्हणते काय करायली दारात, चला ना ताट वाढलंय तुमचं, जेवण करा. भूक भूक म्हणायली किती वेळची, चला ना. तो म्हणला नाही ग, आताच कुत्र्याने उलटी केली, जरा पाहू दे डोळे भरून 2 मिनिटं. असं होईल का? बोला की नाही. कुत्र्याने केलेल्या उलटीकड पाहण्याची तुमची भावना कशी असते? बोला ना, कशी असते? जशी तुमची त्या उलटीकड पाहण्याची भावना असते ना, तशी भावना इंद्रियाच्या विषयाकडे पाहण्याची ज्या दिवशी होईल त्याला म्हणतात वैराग्य. विठ्ठला विठ्ठला. मग आता योग जमल का आपल्याला? नाही जमत. पण यागही जमत नाही. कारण यज्ञ जर करायचा असेल तर त्या यज्ञामध्ये एवढी सुद्धा चूक चालत नाही. लय मोठं चिंतन आहे, फक्त मला वेळ नाही. एवढी सुद्धा चूक चालत नाही. नाथ महाराजाने भागवतामध्ये यज्ञाचं वर्णन केलं. फक्त उभ्या आहे का? स्वर्गप्राप्तीची विधी करिता साधने विघ्न बाधे, तेने नोहे स्वर्ग सिद्धी जान त्रिशुद्धी उद्धवा. मनसी विघ्न करी कोण, कर्म करता होय विगुण, ते कर्मची कर्माशी जाण विघ्न दारुण उपजवी. यज्ञामध्ये फार विघ्न आणतात. कोण? आपलेच कर्म. कर्म चुकलं की माणसाला दुःख भोगावं लागतं. कर्म चुकले की आपल्या जीवनात विघ्न येत असतं. मग कोणतंही परमार्थातला असो नाही तर संसारातला असतो, कर्म चुकलं की ते भोगावंच लागतं. कारण यज्ञ जर तुम्हाला करायचा असेल तर काय लागतं? एक ओवी आहे का? काम्य कर्मी विघ्न विचित्र, देश काळ मंत्र तंत्र, द्रव्य दक्षिणा विधी पात्र, शुद्धी सर्वत्र पार पार. एवढी सुद्धा अशुद्धी चालत नाही. यज्ञ कोणालाही जमत नाही. यज्ञ कुठंही जमत नाही. यज्ञ केव्हाही जमत नाही. यज्ञ पहिली गोष्ट कोणालाही जमत नाही. कोणालाही यज्ञ जमत नाही. का जमत नाही? नाही नाही, राजा दशरथाने सूर्याला अर्ध दिला आणि त्याच्या डोक्यात आलं, म्हणले हे नारायणा, मी गेल्याच्या नंतर माझा वंश वस पडणार आहे का? माझ्या पोटी पुत्र संतान वंशाला दिवा लावायला कोणी होणार आहे का? नाही. खेद वाटला राजा दशरथाला आणि वचिष्ठ महर्षीकडे गेले. महाराज, अहो मी मेल्याच्या नंतर आमचा वंश असा बुडणार आहे का? माझ्या वंशाला दिवा लावणारा कोणी होणार आहे का? नाही.
महाराज खेद वाटतो, मला एखादं संतान झालं पाहिजे. वचिष्ठाने सांगितलं होईल महाराज. महाराज होईल म्हणजे कधी म्हणले, त्यासाठी तुम्हाला पुत्रकामेष्टी यज्ञ करावा लागेल. काय करावं लागेल? पुत्रकामेष्टी यज्ञ करावा लागेल. राजा दशरथ म्हणला, महाराज तुम्ही सांगाल ते मी करायला तयार आहे, चला करा सुरू. काय करा? चला करा सुरू. वचिष्ठ म्हणले, करा सुरू? अरे मला नाही जमत ते यज्ञ, कोणालाही जमत नाही हे चिंतन सांगायला मी तुम्हाला. मला नाही जमत तो यज्ञ. मग जंगलामध्ये जा, जंगलामध्ये जा आणि शृंग ऋषीला घेऊन ये. आलं लक्षात? आणि त्यांच्या हातून यज्ञ कर. अर्थ एवढाच घ्या, कोणताही यज्ञ कोणालाही करता येत नाही, कोणालाही करता येत नाही. यज्ञ कोणालाही करता येत नाही, पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, कुठेही करता येत नाही. तिसरा मुद्दा, केव्हाही करता येत नाही. आणखीन बोला, त्या यज्ञामध्ये जे ब्राह्मण असतात, त्या यज्ञामध्ये बोलायचे जे मंत्र असतात, तो मंत्र प्रकाश महाराज एवढा जरी चुकला ना, काय होतं? नाथ महाराज बोलतात, करिता वेदाध्यायन विस्तार केल्या उच्चारण, शुद्धी नोहे परी मरण, जान वृत्तासुरा ऐशे. हे भागवतातल्या 6व्या स्कंदात. वृत्तासुर मेला, एवढाच मंत्र चुकला त्याच्या बापाचा. मेला मेला. मंत्र जर चुकला तर काय होतं? मंत्र चळे पिशे लागते सत्वर. मंत्र चळे थोडा तरी धडाची होय वेळा. मंत्र चुकू द्या जमत नाही. मंत्र तंत्र, तंत्र म्हणजे जे यज्ञ मांडण्याची पद्धती, ग्रह कोण्या दिशेला मांडले पाहिजे, कोणते ग्रह कुठं मांडले पाहिजे, याला तंत्र म्हणतात. ते तंत्र सुद्धा चुकता कामा नाही. मंत्र तंत्र. द्रव्य, त्या दक्षिणा, जे द्रव्य असतं ना ते यज्ञामध्ये खर्च करायचं, ते द्रव्य. दक्षिणा जी ब्राह्मणाला वगैरे दक्षिणा द्यायची, ती दक्षिणा 2 नंबरची नाही पाहिजे. ती जरी चोरी करून कुठून आणली असेल ना, तू केलेला यज्ञ सगळा मातीत जाईल तुझा. एवढी सुद्धा यज्ञामध्ये चूक चालत नाही. एवढी सुद्धा चूक. तुम्ही म्हणसाल एवढं सगळं चांगलं केलं आणि एवढं एवढं चुकलं तर काही नाही चालत. आता ऐका पुढं, सगळं तुम्ही चांगलं केलं यज्ञामध्ये आणि एवढीशी चूक झाली, काय होईल? माझ्या नाथांचं प्रमाण आहे का? प्रकाश महाराज नाथ बाबा बोलतात, प्रचंड दुधाचे भांडे, 1000 लिटर दूध आहे, घोटून बासुंदी करणं चालू. आता नाही का नारायणगिरी बाबाचा सप्ताह चालू, 1000 लिटर दूध असे घोटून, केसर टाकून, बदाम काजू टाकून बासुंदी चालू आहे. 1000 लिटर दूध. प्रचंड दुधाचे भांडे, पण माझी थेंब एक कांजी पडे. एवढसा मिठाचा खडा पडला त्याच्यात. नाही नाही, एवढं मोठं 1000 लिटर दूध, एवढा एवढा मिठाचा खडा, काय काय कराल? प्रचंड दुधाचे भांडे, माझी थेंब एक कांजी पडे, तेने दही दूध ना तूप जोडे, करी खवडे दुधाचे. दही नाही, दूध नाही, तूप नाही, नुसते खवडेच त्याचे. 1000 लिटर दूध, पण एवढसा मिठाचा खडा पडला. तसं सगळा यज्ञ तुम्ही चांगला केला आणि एवढं जरी चुकलं तर तुम्हाला मृत्यूदंडाचे महाराज. म्हणून यज्ञ आम्ही करू शकत नाही. यज्ञापेक्षा हे सोपं आहे. सोपं आहे, सोपं आहे म्हणजे कशापेक्षा सोपं आहे हे चिंतन आहे का? दुसरं एक चिंतन आहे नाथ महाराजांचं. जैसे क्षय रोग्याचे रोगियाशी, कोणता रोग झाला त्याला? क्षयरोग. जैसे क्षय रोग्याचे रोगियाशी, अल्प कुपथ्य बाधित्याशी, तैसे जान काम्य कर्माशी, अल्प दोषी सविघ्न. त्याला क्षयरोग झालाय. आता रोग झाला म्हणल्यावर पथ्य पाळली पाहिजेत का नाही? अरे तुला डायबिटीस झालंय, दररोज 3 इन्शुरन्स घ्यावं लागतं. इन्शुर काय म्हणतात त्याला? इन्शुरन्स. 3 म्हणजे दिवसातून 3 घ्यावं लागतात त्याला. एवढी डायबिटीस त्याला. ते म्हणते 2-4 गुलाबजामुन खाल्ले मरायचे कसं? मरायचे तुला? महाराज ज्याला डायबिटीस आहे ना त्याला लय गोड खाऊ वाटते. आमचे गुरुजी, गुरुवर्य वैकुंठवासी माधव महाराज मगर म्हणायचे. काय म्हणायचे? जे वांझुटी असतात ना, वांझुटी म्हणजे ज्याला पुत्र संतान नाही ना, त्याला धनाची लय आवड.
धन कमवायची. ज्याला गाता येत नाही बेसूर आहे ना त्याला गाण्याची लय आवड. लय लय गाव वाटतं त्याला, लय आवड म्हणले त्याला. असं होतं ते. तसं ज्याला डायबिटीस रोग आहे ना, जे डॉक्टर नको म्हणून सांगितलं ना ते त्याला लय खाऊ वाटतं. डायबिटीस वाल्या लोकाला गुलाबजामू खावडतील, श्रीखंड खावटल, बासुंदी, त्याला वाटतं मेलो तरी चालेल. तुला जिवंत जगायचं असेल तर तू पथ्य पाळली पाहिजेत. नाद महाराज बोलतात, क्षयरोग्याचे रोगी अशी, अल्प कुपथ्य बाधित्याशी, तैशे जान काम्य कर्माशी, अल्पदोषी सविघ्न. म्हणून मायबाप हा यज्ञ आपण करू शकत नाही का? कारण यज्ञ कोणालाही करता येत नाही. तसं आपलं कीर्तन आहे का? कीर्तन आहे का? नाही. हे कोणालाही करता येतं, कोणालाही करता येतं, कोणालाही. या दृष्टीने सोपं आहे. दुसरं, यज्ञ कुठेही करता येत नाही. तसं आपलं कीर्तन आहे का? नाम कीर्तन कुठेही करता येतं. घरात करा, दारात करा, मशानात करा, कुठेही करा. या दृष्टीने सोपं आहे. तिसरी गोष्ट, केव्हाही करता येत नाही यज्ञ. तसं आपलं नाम आहे का? काळ वेळ नाम उच्चारिता नाही, दोन्ही पक्ष पायी उतरती, दोन्ही पक्ष पायी उतरती, दोन्ही पक्ष पाय उतरते, दोन्ही पक्ष पाय उतरते. उच्चारिता नाही, दोन्ही पक्ष पायी उतरते, दोन्ही पक्ष पायी उच्चारिता नाही, दोन्ही पक्ष पाय उतरते, दोन्ही पक्ष पाय उतरते. योग कोणालाही जमत नाही, यज्ञ कोणालाही जमत नाही. आपलं नाम संकीर्तन कोणालाही जमतं. कोणालाही जमतं म्हणजे एक ओवी एकनाथांची भागवत. कोणाला जमतं? नाथ महाराज बोलतात, ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र चांडाळाही अधिकार, बाळे नारी नर आधी करून वेश्याही, आधी करून वेश्याही. कोणालाही जमत, कोणालाही जमत. एक शास्त्रातलं चिंतन आहे. हे नाम संकीर्तन हा परमार्थ करत असताना देव तुमचं काहीच पाहत नाही महाराज. तसं यज्ञ नाही, तसं हे योग नाही. पण हे नाम संकीर्तन करताना देव काहीच पाहत नाही. काही पाहत नाही म्हणजे तुमचा आचार पाहत नाही. काही पाहत नाही, तुमचा आचार पाहत नाही, तुमचं वय पाहत नाही, तुमची विद्या पाहत नाही, तुमची जात पाहत नाही, तुमच्या अंगातलं बल पाहत नाही, तुमचं रूप पाहत नाही, आणि तुम्ही धनी आहात का निर्धनी आहेत हे तुमचं पाहत नाही. देव हे काहीच पाहत नाहीत तुमचं. नाही नाही नाही, तुमचा आचार पाहत नाहीत. पद्मपुराणामध्ये एक कथा आलेली आहे धर्मव्याधाची. धर्मव्याध त्याची कथा आलेली आहे. पारधी असतो धर्मव्याध, तो राजा असतो, जंगलाचा राजा पारधी. त्याला एकुलता एक मुलगा असतो. आता तो राजाचा मुलगा, पारध्याचा मुलगा, पण राजाचा मुलगा येतो. मग आता जंगलामध्ये गेल्याच्या नंतर सगळ्या शिकारी त्याला करता आल्या पाहिजेत. बाण कसे चालवायचे, शस्त्र कसे चालवायचे, हे सगळे त्या मुलाला त्या घरामध्ये, त्या महालामध्ये सगळं शिकवलं त्याला. 21 वर्षाचा झाला, सगळ्या विद्या आल्या त्याला. 21 वर्षाचा झाला. 21 वर्षाच्या नंतर या मुलाने, म्हणजे त्या पारध्याच्या मुलाने आपल्या बापाला, त्या राजाला सांगितलं, म्हणले बाबा मी ही शिकार करण्याची विद्या शिकलो, पण ही सगळी घरात शिकलो. आता जंगलात जाऊन प्रात्यक्षिक केलं पाहिजे. नाही, घरात शिकलेलं वेगळं, प्रत्यक्ष वेगळं, बरोबर नाही? अहो घरात शिकलेली विद्या आणि डायरेक्ट जर बाहेर गेले वाघ आला तुमच्या पुढे तर प्रात्यक्षिक करावं लागेल का नाही? नाही नाही. अहो घरात आता पाहुणं तुम्ही गादीवर असे लागले पोहायला, पुस्तकात पाहू, गादीवर लागला पोहायला. आता गादीवर शिकलेलं पोहणं तिकडं पाण्यात जाऊन पडला तर जमल का? नाही महाराज, जमत नाही तसं. आमचे गुरुजी म्हणायचे, एक पोहण्यामधला लोकांना शिकवणारा, त्याचे ते ट्युशन वगैरे घेणारा, शिक्षा देणारा प्रोफेसर, पोहण्यामधला विद्वान, जग प्रसिद्ध.
कशातला? कशाचा? पोहण्याचा जग प्रसिद्ध. असे बरोबर तंत बारकावे सांगायचा पोहण्याचे. नदीमधलं वाहत पाणी, पुराचं पाणी जर असेल तर त्या पुराच्या पाण्यामध्ये कसं पोहलं पाहिजे, कुठं निघायचं तर कुठं उडी टाकली पाहिजे, कसे हातपाय हलवले पाहिजेत, म्हणजे वाहत्या पाण्यामध्ये तंत शिकवायचं. स्थिर पाण्यामध्ये, नदीतल्या तलावातल्या पाण्यामध्ये, विहिरीतल्या पाण्यामध्ये स्थिर पाण्यात कसं पोहलं पाहिजे हे शिकवायचं. किंवा ऑलिम्पिक मध्ये ते असते ना पोहायचं, ते कसं तंत शिकवायचा महाराज. लोक म्हणायचे जगात प्रसिद्ध त्याची. अहो ते शिकून फार काश्य पदक, स्वर्ण पदक मिळवलेले त्याचे शिकलेले. एके दिवशी 11 वाजता त्यांनी मुलाचा पोहण्याचा क्लास घेतला आणि सकाळी 4 वाजता हे मेल. कोण? हे क्लास घेणार मेल. लगेच बातमी पसरला किती उशीर. अहो मेला 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 म्हणले. मग बाकीचे म्हणले अहो रात्री क्लास आमचा गेला ना, कसे काय मेले? रात्री तर चांगले ठणठण होते, कसे काय मेले? अहो म्हणले कसे काय मेले म्हणजे, अहो सकाळी 4 वाजता बाहेर पडले आणि त्यांच्या घराच्या बाजूला असं डबकं आहे म्हणले, त्याच्या डोक्या एवढं असं मान एवढं पाणी आहे, त्या पाण्यात पडून मेले. कोण? कोण? जगाला पोहणं शिकवणारे, पुस्तकात पाहून पाण्यात पडून मेले. असं नाही जमत महाराज, असं नाही जमत. पुस्तकात पाहून. तसं तो राजाचा मुलगा म्हणतो बाबा मी ही विद्या सगळी घरात शिकलो पण जंगलामध्ये मी गेलं पाहिजे. बापाने सांगितलं बाबा तुझं बरोबर आहे, कारण तुला हे जमलं पाहिजे, पण एक काम कर, तुझी पहिलीच वेळ आहे, माझ्या बरोबरचे जे 4 सेवक आहेत अनुभवी हे बरोबर घेऊन जा, तुझ्या बरोबर असू दे. म्हणजे ठीक आहे. जंगलामध्ये जातो, त्याने ते बाण बिन सगळं ते शस्त्र घेतलं, त्याने ते मोठं डुकरासारखं, रानडुकरासारखा प्राणी, त्याने ते बरोबर मारला, लागला तो बाण त्याला, ह्यालाही कळालं बाण लागला. ते डुकर जंगलाने पळालं, हे त्याच्या पाठीमागं पळालं. बरंच दूर ते डुकर गेल्याच्या नंतर त्याने पाहिलं डुकर मेलं, पडलं खाली, तो बाण त्याचा लागला. हे मागचे 2-4 तर मागच राहिले कुठं तरी. सापडवता नाकी न आले, हा गेलाच कुठं जंगलामध्ये, म्हटले नवीन जंगलात आलाय, कसे तरी शोधत तिथपर्यंत आले. आल्याच्या नंतर ते डुकर पडलेलं, ते बाण लागलेलं. मग त्या सेवकाने त्याची वावा म्हणले राजे महाराज योगीर आपले हे, तुम्ही उत्तराधिकारी आहात, तुम्हाला शिकार जमली, एका बाणामध्ये बरोबर मर्मस्थानावर शिकार केली. वावा महाराज वावा, काय शिकारीमध्ये प्रवीण आहात तुम्ही, हे सगळे सांगू लागले. तेवढ्यामध्ये त्या पारदेच्या मुलाला, त्याचं नाव आहे कंडपा. काय नाव आहे त्याचं? कंडपा. त्याला एक उंच टेकडीवर मंदिर दिसलं आणि ते मंदिर पाहिल्याच्या नंतर त्याच्या अंतःकरणामध्ये भक्तिभाव जागा झाला. त्याने विचार केला की कशाचं मंदिर असेल. मग त्याने आपल्या त्या सेवकाला विचारलं, म्हणले हे तुमच्या पूर्वजांनी बांधलेलं शंकराचं मंदिर आहे. म्हणले चला आपण दर्शनाला गेलं पाहिजे. दर्शनाला गेले, त्याने ती देवाची अवस्था पाहिली, लागला महाराज मोठमोठ्याने रडायला. भक्तिभाव जागा झाला त्याच्या अंतःकरणामध्ये. देवा, या ब्रह्मांडाचा विश्वराज, या विश्वाचं संरक्षण करणारे तुम्ही, आणि तुमच्या मंदिराला दार सुद्धा नाही, तुमची हे गर्दा काढायला, झाडून काढायला, धुळीने सगळे माखलं, हे झाडायला सुद्धा कोणी नाही, इथं दिवास लावायला कोणी नाही, प्रकाश करायला कोणी नाही, तुम्हाला खाऊ घालायला, आंघोळ घालायला कोणी नाही, असं म्हणायचं, मोठ्याने रडायचं, मोठ्याने रडायचं. त्यांनी पुन्हा देवाला सांगितलं, देवा मी आता आलो ना, आता काळजी करू नका, आता इथून पुढे मी तुमची सेवा करतो. 2-4 दिवसाच्या नंतर त्या नौकरांनी सांगितलं चला मार, नाही म्हणले आता मी येत नाही, तुम्ही जा. या कंडपाने त्या भगवान भोलेनाथाची सेवा सुरू केली. मी का सांगतोय, हा शिकार करणारा शिकारी आहे, पण भगवान परमात्माची भाव भक्ती कशी याच्या अंतःकरणामध्ये, मी हे तुम्हाला सांगणार आहे. भगवान परमात्मा तुमचा आचार पाहत नाहीत महाराज. याने सकाळी उठावं, जंगलामध्ये जावं, एखादं डुकर मारावं, त्याचं मांस काढावं, काटक्या काढाव्यात आणि ते भाजून घ्यावं त्याच्यावर, का देवाला नैवेद्य लागेल ना खायला. ते मांस डुकराचं त्याने भाजायचं आणि त्या पात्रावळीमध्ये गुंडाळून आपल्या बगलमध्ये घालून त्याने आणायचं. जंगलामध्ये जायचं, एखादं पोळी मोहोळ वगैरे असेल ते असं उलकवून द्रोणामध्ये घ्यायचं. पुढे जाऊन एखाद्या डबक्यामध्ये, डहामध्ये उडी टाकायची. आता देवाला आंघोळीला पाणी कुठून न्यायचं, मग त्याने आपल्या चुळीमध्ये पाणी, तोंडात पाणी घ्यायचं, देवाला आंघोळ घालायला तोंडात पाणी असं घ्यायचं, आंघोळीला पुढे जायचं. पुढे काही बेल फूल काही दिसलं की त्यांनी ते बेल फुलं तोडायचे. आता थैली बिली कशाचं काय होतं त्याच्याजवळ, मग ती सगळी बेल फुलं आपल्या केसांना असं खोसायची. त्यानं केसांनी काय करायचे, असे खोसायचे सगळे.
आणि तो महादेवाच्या मंदिरामध्ये जायचा. गेल्याच्या नंतर त्या भगवान परमात्माचे कालचे जे बेल फुल वाहिलेले आहेत ना, ते बाजूला करायचा. कशाने बाजूला करायचा? शंकराचार्याने याचं वर्णन केलं. कशाने बाजूला करायचं? त्याच्या फाटके जे पायात जोडे होते ना, चपले असे लपतर लोंबले होते, त्या पायाने तो देवाशी साफ करायचा. पायाने देवाशी साफ करायचा. पण त्याने पायाने ज्यावेळेस तो देवाला झाडायचा ना, त्यावेळेस शंकराचार्य त्या भगवान शंकराला किती आनंद होतो याचं वर्णन करतात. भगवान पार्वतीला सांगतात, पार्वती बघ बघ माझा भक्त कसं मला झाडतोय, कसं मला स्वच्छ करतोय. झाडणं झालं की त्या देवाला आंघोळ घालायचं. आंघोळ पाणी कोणतं? ते तोंडातलं आणलेलं पाणी त्या देवाच्या अंगावर त्याने चुळ भरायची. पण जशी देवाच्या अंगावर ते पाणी टाकलं की भगवान शंकर पार्वतीला सांगायचे, असं वाटतं सप्त समुद्राची मला कोणी आंघोळ घालतं. हे तोंडातलं भगवान परमात्मा भाव पाहतात. भाव, तुमचा भाव काय आहे, तुमचं प्रेम कसं आहे. भगवान परमात्मा हे बाकीचं काही पाहत नाहीत. बर, हे आंघोळ झाल्याच्या नंतर बेलफूल कसं काय नाही, त्याने ते डोकं असं झाडायचं, ते बेलफूल त्या देवावर पडायचं, केसही त्याची काही देवावर पडायची. आता ही पूजा बरी आहे का हो? देवाची अशी पूजा असते का? अशी नसते महाराज. पण याचा भाव आहे, भाव आहे. भगवान परमात्मा प्रसन्न व्हायचे त्याला. एके दिवशी म्हणले भगवान परमात्मा त्याची परीक्षा पाहिली आणि जंगलामध्ये गेला तर त्या देवाच्या डोळ्यातून त्या पिंडीला असे डोळे काढलेले, रक्त गळू लागलं. रक्त त्याने त्या देवाच्या डोळ्यातलं रक्त पाहिलं, लागला रडायला. म्हणले एखादा हिंसक प्राणी आला आणि माझ्या देवाच्या डोळ्याला इजा केली, आता काय करावं? मोठमोठ्याने रडू लागला. आता हे जंगली महाराज, हे काय शिकलेला, काय जंगली बुद्धी, काय करावं याने विचार केला. म्हणले देवाचा डोळा गेला म्हणजे काय झालं, आपला तर चांगला आहे, आपला लावून पाहू. याने बाणाच्या टोकाने आपला डोळा काढला. हा भाव पहा ना तुम्ही. आणि त्या देवाच्या डोळ्याला डोळा लावला. देवाचा चमत्कार बघा, डोळा चांगला झाला. नाचू लागला महाराज आनंदाने, वा वा माझ्या देवाचा डोळा चांगला झाला, माझ्या देवाचा डोळा चांगला झाला. हा नाचत असताना देवाने पुन्हा चमत्कार दाखवला. दुसऱ्या डोळ्यातून, उजव्या डोळ्यातून रक्त गळायला लागलं. त्याने पाहिलं, अरे देवाच्या याही डोळ्याला इजा झाली. म्हणले आता आपल्याला मार्ग तर माहिती आहे, आता आपला हाही डोळा काढू. त्याने बाण घेतला, डोळ्यात घालणार. त्यावेळेस याने विचार केला, आपला एक डोळा पहिलाच गेलाय, पुन्हा हा डोळा काढला की आपण आंधळे होणार, आपल्याला दिसणार नाही. हा आपला दुसरा काढलेला डोळा देवाच्या कुठं लावायचा, आपल्याला पुन्हा दिसणार नाही. मग आपल्याला कुठं लावायचा, आपण त्याची ओळखण केली पाहिजे. पायात बूट होता, ते चपलं फरतडलं. त्याने ते बुटासगट पाय त्या देवाच्या डोळ्यावर असा दाबून धरला. इथं लावायचा. आणि काढला डोळा आणि लावला तिथं. देवाला डोळा आला. महाराज आनंदाने नाचू लागला. शेवटी यालाही डोळे आले, दोन्ही बी यालाही डोळे. पण ही शंकराची पूजा आहे का अशी? ही आपल्याला नाही जमणार. तो जंगली होता, त्याच्या जंगली बुद्धीने त्याची. मग मला तुम्ही इथं सांगा, भगवान परमात्माने त्याचा आचार पाहिला का? भगवान परमात्मा आचार पाहत नाहीत, तुमचा भाव पाहतात. भाव अंतरीची घेतो गोडी, पाहे जोडी भावाची, 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 पाहे जोडी भावाची. अंतरची घेतो गोडी, पाय जोडी भावाची, पाय जोडी भावाची, पाय जोडी भावाची. अंतरची घेतो गोडी, पाय जोडी भावाची, पाय जोडी भावाची, पाय जोडी भावाची. या खंडपाचं पारद्याचं त्याने आचरण पाहिलं नाही. ध्रुवशवय, ध्रुवाचं वय पाहिलं का त्याने? 5 वर्षाचा. याच्यावर कशी कृपा करावी? 5 वर्षाचं ध्रुवाचं, 5 वर्षाचं वय. बरं, हा आजामेळ 88 वर्षाचं. मग देवाने हे लय म्हातारे असं म्हटले का? देव तुमचं वय पाहत नाही. ऐका, तुम्ही बालक आहेत हेही पाहत नाही, म्हातारे आहेत का तेही पाहत नाही. देव पाहतो तुमची भक्ती. गजेंद्र शका विद्या. गजेंद्राकडे विद्या होती का? विद्या होती. त्या गजेंद्राचाही उद्धार केला, गजेंद्राचाही उद्धार केला. आणि विदुराची जात पाहिली का? भगवान परमात्माने विदुर बघा ना, उद्धवजी चल विदुरा घर जावे,
बड़े बड़े मंदिर कौन काम के, भाव अदब नहीं पावे उद्धव जी, चल विदुरा घर जावे. हे विदुराचं सगळ्याला आपल्याला चरित्र माहित आहे. भगवान परमात्मा विदुराची जात पाहत नाहीत. बर उग्रश्य क्यों बलहा, उग्रसेन या कंसाने बंदेखानात टाकलंय, बल नव्हतं त्याच्यात, पण भगवान परमात्माने त्या उग्रसेनावर कृपा केली. बल पाहिलं देवाने नाही. कुब्जेचं भगवान परमात्माने रूप पाहिलं, कुब्जा सुंदर होती नाही, रूप पाहत नाही. बरं सुदामाकडे धन पाहिलं, हा धनी आहे का निर्धन आहे. म्हणून भगवान परमात्मा तुमचं काहीच पाहत नाही, काहीच. तुम्ही स्त्री आहात का पुरुष आहात, यारे यारे लहान थोर, यारे यारे लहान थोर, यारे यारे लहान थोर, यारे यारे लहान थोर. जाती भलते नारी नर, जाती भलते नारी नर, जाती भलते नारी नर. करावा विचार न लगे चिंता पुन्हाचे, न लगे चिंता पुन्हाचे. करावा विचार न लगे चिंता कोणाची, न लगे चिंता कोणाची, न लगे चिंता कोणाची. याला म्हणायचं सोपेवर आम्हा सांगितले संत. कोणालाही जमत, कुठेही जमत आणि केव्हाही जमत. म्हणून हे सोपं आहे आणि भगवत प्राप्तीचं वर्म आहे आणि संतांनी सांगितलेलं आहे. म्हणून सोपेवर आम्हा सांगितले संती, टाळ दिंडी हाती घेऊन नाचा. दिंडी म्हणजे विना टाळ पखवाद याच्यामध्ये नाचा. समाधीचे सुख सांडावं वाळुनी, ऐसा या कीर्तनी ब्रह्मरस विठोबा रखुमा. विठोबा रखुमा, विठोबा रखुमा, विठोबा रखुमा, विठोबा रखुमा, विठोबा रखुमा, विठोबा हा जो कीर्तनाचा आनंद आहे हा समाधीपेक्षा श्रेष्ठ आनंद आहे. कसा आहे याचं पुढे तिसऱ्या चरणामध्ये चिंतन आलेलं आहे. उडती घडे चढते सेवन आगळे, भक्ती भाग्य बळे निर्भरता. कसा आनंद आहे चढता. कसा आनंद आहे कीर्तनाचा चढता. चढता परमात्मातला आनंद आहे ना हा चढताय. कसा आहे तुकोबाराय बोलतात, अंगी प्रेमाचे भरते नेघे उतार चढते. हे चढताय महाराज. ज्ञानोबारांची भाषा आहे का, माऊली बोलतात. कसा चढताय, वर्षा काळी सरिता जैशी चढू लागे पंडुसुता, तैशी नित्य नवी भजता श्रद्धा दिशे. हे चढता आनंद आहे. जो परमार्थातलं सुख आहे ना हे कसं आहे चढत चढत. हे कमी होणे नाही, प्रतिक्षण वर्धमानम असं भक्ती सूत्रामध्ये चिंतन आलेलं आहे. परमार्थातला आनंद परमार्थातलं प्रेम कसं आहे प्रतिक्षण वर्धमानम याचं चिंतन आलेलं आहे. गुणरहितम कामनारहितम
प्रत्यक्षण वर्धमानम अविच्छिन्नम सूक्ष्मतरम अनुभव रूपम. हे भक्तिशास्त्र आहे, नारद भक्ती सूत्र आहे. आता उद्या 8 तारखेपासून खंबाळ्याला भक्ती सूत्रावर 7 दिवस चिंतन आहे. नारद भक्ती सूत्रावर 7 दिवसाचं सूत्र आहे. आमचे आंधळे साहेब, आमचे आंधळे महाराज. आनंद आहे, आपला आनंद लुटायचा परमार्थामध्ये आनंद आहे. म्हणून त्या नारद भक्ती सूत्रामध्ये चिंतन आले. हा परमार्थातला आनंद कसा आहे म्हणले, प्रत्येक क्षण वर्धमानम, सारखा वाढत राहतो, कमी होत नाही. कसा वाढतो, कसा वाढतो? हे माऊलीने सांगितल्याप्रमाणे, वर्षा काळी सरिता जैशी चढू लागे पंडसुता. पावसाळ्यामध्ये नदीचा पूर जसा वाढतो तसं हे परमार्थातला आनंद प्रेम वाढत असत. अंगी प्रेमाचे भरते, नेघे उतार चढते. हे चढता आनंद, हे चढत प्रेम, हे संसारामध्ये नाही पाहायला मिळत. हा परमार्थातला विषय. संसारातला जो आनंद आहे, संसारातलं जे प्रेम आहे, हे असं चढतं नाही, उतरतंय. कसं उतरतंय? माझ्या ज्ञानोबरायला विचारा. माऊली बोलतात, पुनवे होणे जैसे, पुनवे होणे जैसे शशीबिंब दिशे दिशे आणि हरपत अमावशे नाहीशे होय. नाही, पौर्णिमेच्या दिवशी जो चंद्र असतो तो थोडा तरी कमी असतो का? पूर्ण असतो का? नाही, पूर्ण एवढा सुद्धा कमी नसतो. पण जसा जसा अमावस्येकडे येईल, कमी 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 कमी, अमावस्येला खल्लास, काहीच नाही. तसं संसारातलं प्रेम आहे, तसा संसारातला आनंद आहे. कसा? पौर्णिमेचा चंद्र जसा अमावस्येकडे आला, अमावस्येला नाहीसा होतो, असं हे संसारातलं सुख हळूहळू दिवसेंदिवस कमी कमी होतं आणि शेवटी याचा नाश पावतो, नाश पावतो. संसारातलं सुख नाश पावणार आहे, कमी होणार आहे. पण कीर्तनातलं परमार्थातला जो आनंद आहे तो कसा आहे? पुढती घडे चढते, सेवन आगळे, भक्तिभाग्य बळे निर्भरता. संसारातला असं हे वाढत नाही, कमी होतं महाराज. संसारात सुरुवातीला लोकांना लय आनंद वाटतो, लय प्रेम वाटतं. सुरुवातीला अति प्रेम वाटतं. काय सांगू महाराज, जेव्हा आम्ही गाडी घेतली ना, दिवसातून 3दा धुयाचो, 3दा. नवी घेतली तेव्हा नाना 3दा धुयाचो, कारण सुरुवातीला असंच होतं. आता फडक मारायला सुद्धा टाइम नाही, जाते धुळ वाऱ्यानं उडवून असं म्हणत. ते जुनं झालं की तसं. हे जाऊ द्या, लग्न झाल्याबरोबर नवरा नवरी एकमेकावर जे प्रेम करतात ते म्हातारपणी पाहायला मिळतं का? नाही नाही नाही. तुमचा काय अनुभव आहे? हे चंद्रासारखं, हे ज्ञानोबरायाने सांगितलंय, मी नाही बोललो. अहो, सुरुवातीला लग्न झाल्याबरोबर काय प्रेम असतं त्या नवरा नवरीचं. त्यांना असं वाटतं नुसतं आम्ही एकमेकाच्या पुढे उभं राहावं आणि सारखं एकमेकाला पाहत राहावं. ऐशा दृष्टी पुढे ऐसा चेतुर आहे, जो मी तुझं पाहे वेळोवेळा. पांडुरंगा नाही म्हणायचा, हा दुसरा पाठ म्हणायचं, वेळोवेळा. एवढा आनंद. आता एवढं त्याचं ते मग चुलता काका मामा कोणी दिवाळीच्या सणाला रक्षाबंधनाला आला की आमचे गुरुजी म्हणायचे, याला फार राग यायचा. का? माझी बायको जाते घेऊन. आता त्या पाहुण्याला राम राम नाही, श्याम श्याम नाही, नुसतं घरातलं दारात इकडं तिकडं फिरतं. मग त्याच्या आईच्या लक्षात येतं, पाहुण्याला बोलल काही वेडं वाकडं. ती म्हणते, रामभाऊ इकडे, पाहुण्याला काही बोलशील बरं. तो म्हणतो, पण आलं कशाला? अरे बाळा, रक्षाबंधन आहे, दिवाळी आहे, ते मुलीला न्यायला. आपल्या घरी काय नाही खायला कमी आहे का? तिकडं कशाला? आता याला वाटते म्हणजे असं गंमत येते महाराज. आता मायबापांनी सांगितलं, समजून सांगितलं, अरे येड्या जाऊ द्यावं लागतंय, ती काही कायमची जाणार नाही, 2-4 दिवस राहील, येईल परत, असं करू नको, जाऊ दे. मग जाऊ द्यावं लागतं. पण बस स्टँड पर्यंत तिची बॅग घेऊन जातो, तिला वाटतं लावायला. गाडीत बसवतं, सीटवर बसवतं, खाली उतरत नाही. कंडक्टर बळच खाली लुटून देतय, पुन्हा खिडकीतून पळत जातय, गाडी धकती. बायकोला म्हणते, तहान लागलं की पाणी पित जा. अरे तहान लागलं की पाणी पित जा, हे प्रेम बघा ना याचं. भूक लागली की बिस्किट खा जा, तुझ्या परसमध्ये बिस्किटचा पुडा ठेवलाय, किती प्रेम आहे. गाडी धकली आणि शेवटी विचारतोय, तू परत कधी येणार?
तिने सांगितलं मी 7 तारखेला परत येणार. किती तारखेला? 7. आंधळे साहेब हे 3 तारखेला स्टँडवर जाऊन बसले. किती तारखेला? 3 तारखेला. बरं सकाळी 4 वाजल्यापासून बिगर अन्न पाण्याचं बसलंय, रात्रीचे 12 वाजले नाना तरी तिथंच अंधारात गाळले. त्याचे काही 12 वाजता मित्र आले, म्हणले सकाळपासून इथं बसलंय, नेमकं झालंय काय याला? मग त्याने विचारलं, म्हणले रामभाऊ सकाळपासून इथं बसला, कोणी येणार आहे का? अरे ही काय करायला? कोणी येणार आहे? हा म्हणले मंडळी येणार आहे. मंडळी म्हणजे भजनी मंडळी नाही, म्हणजे तुझी बायको येणार? म्हणले हा. अरे पण रातचे 12 वाजले राजा, घरची गाडी बिडी वाहन आहे का त्यांचं? नाही म्हटले एसटी नाही येणार. आर सगळ्या मुकामाच्या एसट्या गेल्या, सगळ्या एसट्या गेल्या, सगळे वाहनं गेले, रातचे 12 वाजले तरी आली नाही, तू इथंच बसलेला आहे, येणार आहे का? म्हणले येणार आहे. मग त्या मित्रांनी त्याला विचारलं, बरं येणार आहे पण कधी येणार आहे? म्हणले 7 तारखेला. किती तारखेला? 7 तारखेला. ते मित्र म्हणले गाढवा, अरे आज 7 तारीख नाही, आज 3 तारीख आहे. हे म्हणतं मलाही माहिती आहे. आता झाली ना गमत. हे म्हणतं मलाही माहिती आहे. मित्र म्हणले मग का रे, 7 तारखेला येणार म्हणतो, आज 3 तारीख आहे, तर तू म्हणतो मलाही माहिती आहे. मग वेड्या 7 तारखेला येणार आहे, 3 तारीख आज तुलाही माहिती आहे, मग तू आज इथं बसला कशाला सकाळपासून? कशा करता? काय म्हणावे नांदले महाराज? हे म्हटलं मला वाटलं आलीत आली. अरे आलीत आली गेली तर गेली, म्हणजे ती काय वाटोळे का? हा, मला इथंच थांबायचं नाही, इथंच नाही थांबायचं. हे जे नमुने आहेत ना, हेच 7 तारखेला येणार, 3 तारखेला बिगर अन्न पाण्याची दिवसभर तिची वाट पाहणारा, हेच म्हातारे झाले ना. दिवसभर एका कांद्याच्या वाफ्यामध्ये बसून कांदे उपटतील, पण शपथ एकमेकाच्या तोंडाकडे पाहतील. मथारी आंब्या खाली गेले की मथार लिंबा खाली जात आहे, मथारी घरात गेले की बाहेर पळतय का? अरे कुठं जळालं तुमचं प्रेम? कुठं गेलं? हे संसारातलं सुख आहे, हे कमी होणार आहे, कमी वाढणार नाही. तसं परमार्थातलं नाही महाराज. अंगी प्रेमाचे भरते किंवा पुढती घडे चढते, सेवन आगळे भक्ती भाग्य बळे, निर्भरता उपजोची नये, संदेह चित्ताशी मुक्तीच्या हरिदासी हरिदासाच्या. चारीही मुक्ती कीर्तनाने त्याला प्राप्त होतात. तुका म्हणे मन पाहुनी विश्रांती, त्रिविध नासती ताप क्षणे. कीर्तनामध्ये मन विश्रांतीला पावतं, त्याच्या त्रिविध तापाचा नाश होतो. असं हे कलियुगामधलं कीर्तन आहे महाराज. म्हणून हे कीर्तन राहू द्या, याची माझ्यासह सर्वांनी पवित्रता राखा. या वारकरी संप्रदायामध्ये कीर्तनासारखं प्रभावी साधन या जगामध्ये दुसरं नाही महाराज. म्हणून या व्यासपीठाला दूषित बनवू नका, कारण हे व्यासपीठ जर दूषित केलं ना तुम्ही, तुमचा आणि माझा उद्धार होण्यासाठी दुसरं साधनच नाही. म्हणून कीर्तन घेत असताना, कीर्तन ऐकत असताना जरा चांगलं ऐकायची सवय असू द्या. मी हमेशा बोलत असतो, आम्ही कीर्तन तुम्हाला चांगलं वाटेल असं नाही सांगणार. कीर्तन तुम्हाला चांगलं वाटेल असं नाही सांगणार, मग तुमचं चांगलं होईल असं सांगणार. हा, अरे चांगलं इथं काही नाचला महाराज इथं उघडा होऊन तरी तुम्हाला आनंद वाटतोय, तुम्हाला काय घेणं आहे त्याच्यात? त्याच्यात आनंद आहे का? पोत्र जिथं आणून उभा केला तरी याच्यापेक्षा डबर लोक जमा होतील, काय नाही महाराज. म्हणून आपलं कल्याण कशामध्ये आहे? म्हणून हे कीर्तन आहे महाराज. कसं आहे? समाधीचे सुख सांडा वाळुनी, ऐसा या कीर्तनी ब्रह्मरस ज्ञानेश्वर मावले ज्ञानराज मावले ज्ञानेश्वर मावले ज्ञानराज मावले महाराज ज्ञानेश्वर मावले ज्ञानराज मावले ज्ञानेश्वर मावले ज्ञानेश्वर मावले ज्ञानराज मावले ज्ञानेश्वर मावले ज्ञानेश्वर मावले ज्ञानराज मावले. प्रमाणे प्रतिवर्षाप्रमाणे
संपन्न होत असणारा हा आपला वार्षिक उत्सव याही वर्षी मोठ्या प्रेमाने मोठ्या आनंदाने तो संपन्न होत आहे. आता ही मी सेवा कधीपासून करतोय मलाही नाही सांगता येणार. जुनाट युगादीचे नाणे पहिले आपण त्या मंदिरात करायचो, इकडं कुठं तरी आहे ना. हा